कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मदेवांचे पुत्र सनत सनंदन सनातन सनतकुमार पित्याच्या प्रजानिर्मितीच्या इच्छेची पूर्तता करण्यास असमर्थता दर्शवितात, तेव्हा अनावर झालेल्या ब्रह्मदेवाचा क्रोध त्यांच्या भुवयांमधून रुद्र नावाच्या बालकात प्रगट होतो. रुद्राने उत्पन्न केलेली प्रजा जेव्हा सर्वांना भस्म करण्यास सुरू करते, तेव्हा ब्रह्मदेव रुद्राला प्रजा उत्पत्तीचे कार्य थांबवण्याचा आदेश देतात आणि स्वतः भगवत शक्तीने संपन्न होऊन 10 पुत्रे उत्पन्न करतात. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष, 10वे नारद मुनीवर, ऐसे 10 पुत्र ब्रह्मदेवांचे. नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून व भृगु त्वचेपासून, क्रतू पुलह हात व नाभीपासून, पुलत्स्य अंगिरा कान व मुखापासून, अत्री मरीची डोळे व मनापासून उत्पन्न झाले. उजव्या स्तनापासून धर्म, ज्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण, पाठीपासून अधर्म, ज्यापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न, काम व क्रोध हृदय व भुवयांपासून, लोभ खालच्या ओठांपासून, वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती मुखापासून, लिंगापासून समुद्र, निरुती पापाचे निवास गुदस्थानापासून, देवहूतीचे पती कर्दम सावलीपासून, जगत्कर्त्या ब्रह्मदेवांच्या शरीर मनापासून ऐसे सर्व जग उत्पन्न झाले. ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल व सुंदर होती. ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण. ऐसा अधर्म ब्रह्मदेवांच्या मनात. मरीची ऋषी आदी पुत्र त्यांना घेऊन विश्वासात समजावून सांगितले आपुल्या पित्यास, हे अधर्म्य निषिद्ध आहे म्हणून. मरीची आदी ऋषी पिता ब्रह्मदेवास म्हणतात, हे जगद्गुरो, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना ऐसे कृत्य मुळीच शोभेना, कारण आपुल्यासारख्यांच्या आचरणाने लोकांना जगात कल्याण लाभते. आपुल्या स्वरूपात असलेले हे जग ज्या भगवंताच्या तेजाने झाले प्रगट, त्यास करतो आम्ही नमस्कार, त्यांनीच करावे आमुचे रक्षण. मैत्रेय म्हणती विदुरास, आपले पुत्र आदी प्रजापती आपल्या समोरच ऐसे म्हणती, ऐसे पाहून प्रजापतीचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले. त्याच क्षणी ब्रह्मदेवानी आपल्या शरीराचा त्याग करूनी त्यास दिशा गेल्या घेऊनी, धुके व अंधार झाला त्याचा. ब्रह्मदेव ऐसा विचार करती, पूर्वीप्रमाणे रचना कैसी करावी मी सर्व लोकांची. त्याच वेळी 4 वेद लागले प्रकटती त्यांच्या 4 मुखातून. होता उद्गाता ब्रह्मा अध्वर्यू, या 4 ऋत्विजांचे कर्म उत्पन्न झाले हे सर्व ब्रह्मदेवाच्या मुखातून. धर्माचे चरण 4, त्याच्या वृत्ती व आश्रम 4, तसेच यज्ञाचा विस्तार प्रगटे ब्रह्मदेवाच्या मुखातून. विदुर विचारे मैत्रेयास, विश्वरचनेचे स्वामी ब्रह्मदेवांनी आपल्या कोणत्या मुखातून कोणते वेद रचूनी, तसेच कोणत्या मुखातूनी कोणत्या वस्तू उत्पन्न केल्या. मैत्रेय उत्तर देती विदुरास, पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर मुखातूनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद रचूनी, तसेच यज्ञाच्या 4 ऋत्विजांची कर्मे ब्रह्मदेवानी रचली 4 मुखाद्वारे. पूर्व मुखाने होत्याचे शस्त्रकर्म, दक्षिण मुखाने अध्वर्यूचे इज्जाकर्म, पश्चिम मुखाने उद्गात्याचे स्तुती स्तोम कर्म, ब्रह्म्याचे प्रायश्चित्त कर्म उत्तर मुखातूनी. आयुर्वेद धनुर्वेद गांधर्ववेद व स्थापत्यवेद उत्पन्न झाले हे 4 उपवेद
ब्रह्मदेवाच्या क्रमशः पूर्वादी 4 मुखातून 5वा वेद पुराणरूपी इतिहास निर्मिला. तसेच प्रत्येक मुखातून अनुक्रमे 2 यज्ञ उत्पन्न. कोणकोणते ते मी सांगेन पुढल्या ओवीत. हरि ओम तत्सत.